नवरा घरी येतो. संध्याकाळची वेळ असते. भजन आटोपून हा देवभोळा नवरा आपल्या घरी आलेला असतो. घरी येऊन तो बघतो तर आपली बायको आपल्याच गावातील एका तरुणाच्या बाहुपाशामध्ये आहे. दोघांमध्ये रंगरलिया चालू आहेत आणि हे सगळं दृश्य बघून तो भयभीत होतो. त्याच्या अंगाला दरदरून घाम सुटतो आणि पुढे मग ह्या देवभोळ्या माणसाचं काय होतं हे या घटनेमधून आपण समजून घेणार आहोत. हिंगणघाट हा महाराष्ट्रातील एक असा परिसर आहे. या परिसरामध्ये शेती केली जाते. हा परिसर हिरवाईने नटलेला आहे. अनेक महाराष्ट्रातून पर्यटक देखील हिंगणघाटमध्ये पर्यटनासाठी येत असतात आणि याच प्रदेशामध्ये, याच भागामध्ये एक असं तांडव घडलं, याच्यामुळे या परिसराचं नाव देखील बदनाम झालं. या परिसरामध्ये सध्या एका खुनाची चर्चा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये रंग आणत आहे. सविस्तरपणे समजून घेणार आहोत की ही घटना नक्की काय होती. हिंगणघाट भागामध्ये शेकापूरबाई या परिसरामध्ये संतोष कैकाडे हे 42 वर्षाचे गृहस्थ राहत आहेत. हे देवभोळे आहेत. गावामध्ये दिवसभर शेतीची कामं ते करत असतात. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी गावातील एका मंदिरामध्ये सगळे ग्रामस्थ मिळून भजन करत असतात आणि मग जेवणाची वेळ झाली की जेवणासाठी सगळेजण आपापल्या घरी बॅटऱ्या घेऊन जात असतात आणि जाता येताना आपल्या दिवसभराच्या कामांची देखील हे एकमेकांसोबत चर्चा करत असतात आणि मग ही सगळी मंडळी आपापल्या घरी जाऊन जेवण करून शांतपणे झोपी जात असतात. 16 ऑगस्टच्या दिवशी संतोष कैकाडे हे देखील आपल्या घरी भजन आटोपून गेलेले आहेत. घरीचा दरवाजा त्यांनी उघडलेला आहे. दरवाजा उघडल्यानंतर अत्यंत मन विषण्ण करणारी परिस्थिती त्यांच्या समोर होती. भजन करून गेल्यानंतर आता आपल्याला जेवणाच्या ताटावरती बसायला मिळेल अशा भावनेने ते आपल्या घरी गेले होते. आपल्या बायकोने आपल्यासाठी मिष्टान्न भोजन करून ठेवलेलं असेल. दिवसभर आपण शेतामध्ये राबराब काम केलेलं आहे आणि आता मात्र आपण सुग्रास जेवण करून आपल्या घरी झोपी जायचं आहे, या भावनेने त्यांनी घरामध्ये पाऊल ठेवलं होतं. परंतु त्यांच्या समोर अत्यंत भयानक अशी परिस्थिती उभी होती. त्यांची पत्नी सपना, हिचं वय वर्ष 36, ही एका परपुरुषाच्या मिठीमध्ये होती. त्यांच्यामध्ये रंगरलिया सुरू होत्या. यांच्यामध्ये नवरा बायकोप्रमाणे संबंध सुरू होते आणि हे सगळं बघून आता मात्र संतोष कैकाडे भानावर आलेले आहेत. आपल्या समोर काय चालू आहे याचा त्यांनी ताळमेळ बांधलेला आहे. आपली पत्नी एका परपुरुषाच्या मिठीमध्ये, जो तिच्यापेक्षा वयाने लहान आहे आणि हा तिचा चुलत दीर आहे, हिच्या सोबत त्यांचे आता शरीर संबंध सुरू होते. एका नवऱ्याने आपल्या बायकोला तिच्या चुलत दिराच्या मिठीमध्ये बघितल्यानंतर त्याच्या मनाची काय परिस्थिती झाली असेल याचा देखील आपण विचार करू शकतो. अत्यंत भयानक असं विचारांचं वादळ संतोष कैकाडे यांच्या मनामध्ये घोंगावू लागलेलं होतं. अरे, आपण दिवसभर कुटुंबासाठी राबतो, शेतीसाठी प्रयत्न करतो, 4 पैसे कमवून आणतो आणि आपली पत्नी मात्र आपल्याच मागे अशा प्रकारे रंगरलिया उडवते, आपल्या मागे रंग उधळते. हे सगळं पाहून त्यांचं मन आता खट्टू झालेलं होते. त्यांचं मन विचाराधीन झालेलं होतं. अगोदरच ही व्यक्ती गावातील मंदिरातून भजन करून आपल्या घरी आलेले होते. एकीकडे संतोष कैकाडे भजनामध्ये मग्न असताना त्यांची बायको मात्र बाहेरख्यालीपणा करत होती. आपल्या स्वतःच्या चुलत दिरासोबत, जो आपल्यापेक्षा वयाने लहान आहे, 30 वर्षाचा आहे, त्याच्यासोबत त्याच्या मिठीमध्ये शरीर सुख घेत होती आणि हे सगळं त्यांना आता अजिबात मान्य नव्हतं. त्यांना परवडण्यासारखं नव्हतं. संतोष कैकाडे यांनी मनाशी विचार केलेला आहे की अरे, आपण जर का या सगळ्या गोष्टी गावासमोर आणल्या तर मात्र आपलीच इज्जत जाईल, आपलेच दात आणि आपलेच ओठ. मग आपण सांगायचं तरी कुणाला, ही कैफियत मांडायची तरी कुणापुढे? आत्ता जर का आपण आरडाओरडा केला, बोबाटा केला तर आपल्याच पत्नीची इज्जत गावावरती जाणार आहे, आपली देखील इज्जत जाणार आहे. काही क्षण ते शांत बसले, विचार करू लागले. तोपर्यंत त्यांची पत्नी सपना आणि मग तिचा लहान चुलत दीर याला मात्र वेळ मिळाला होता. त्यांच्या डोक्यामध्ये आता प्लॅन शिजत होता. आपल्या नवऱ्याने
आपल्याला रंगेहात पकडलेला आहे. आता हा गावाभर बोभाटा करणार, सगळ्यांपुढे आपली कैफियत मांडणार आणि मग त्याच्यातूनच आपली इज्जत जाणार आणि आपल्याला आता यापुढे असे शरीर संबंध ठेवता येणार नाहीत. आपल्या धीरासोबत एकत्र येता येणार नाही. आता संतोष कैकाडे तिला विचारतात की तू हे का केलंस? मी तुला कुठे कमी पडलो ज्यामुळे तू या सगळ्या गोष्टी करत आहेस? आपल्याच धीरासोबत शरीर सुख घेत आहेत हे ते तिला विचारू लागले. आता मात्र या दोघांमध्ये भांडण सुरू झालं, राग सुरू झाला. संतोष कैकाडे यांची पत्नी सपना ही आता त्यांच्यावरती आगपाखड करू लागली. यांच्यामध्ये आता भांडण जुंपलं होतं. ती त्याला म्हणू लागली, माझ्या धीरासोबत प्रेम आहे आणि आम्हाला यापुढेही एकत्र राहायचं आहे. त्याच्यामुळे तू आमच्या आयुष्यातून कायमचा दूर जा. आता यांच्या घरातील भांडण वाढण्याच्या अगोदरच संतोष कैकाडे यांची पत्नी सपना आणि तिचा चुलत दीर या दोघांनी मिळून आता संतोष यांच्यावरती धाव घेतलेली आहे. त्यांना खाली पाडलेलं आहे आणि या दोघांनी मिळून त्यांचा गळा आवळायला सुरुवात केलेली आहे. त्यांचा गळा इथपर्यंत आवळलेला आहे की आता संतोष कैकाडे यांनी हातपाय झाडायला सुरुवात केलेली आहे आणि काही वेळातच ते गतप्राण होऊन त्याच ठिकाणी पडलेले आहेत. आता या घरामध्ये अत्यंत भयानक असं हत्याकांड झालेलं होतं. जगापासून या सगळ्या गोष्टी लपून राहिलेल्या होत्या. आता या मृतदेहाचं करायचं काय यामुळे त्यांनी काही वेळ विचार केलेला आहे. संतोष कैकाडेंची पत्नी सपना आणि तिचा लहान चुलत दीर या दोघांनी मिळून काही वेळ जाऊ दिलेला आहे. त्यानंतर तिच्या धीराने अजून आपल्या 2 साथीदारांना बोलावून घेतलेलं आहे. या दोघांनी मिळून या संतोष कैकाडे यांचा मृतदेहाचं काय करायचं या बाबतीमध्ये विचार केलेला आहे. त्यावेळेला त्यांच्याच गावातील एका निर्जन ठिकाणी एक विहीर होती. या विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह टाकायचा आणि मग त्यांच्या मृतदेहाची अशा प्रकारे विल्हेवाट लावायची. सगळीकडे बोभाटा करायचा की संतोष कैकाडे गायब झाले आहेत, कुठेतरी निघून गेले आहेत आणि मग पोलीस जरी आले तरी आपण त्यांच्यापुढे अगदी बिनदिक्कतपणे संतोष कैकाडे यांनी आत्महत्या केली असंच काहीतरी सांगायचं. असा घट्ट प्लॅन या तिघा चौघांच्या मनामध्ये शिजलेला आहे. त्याप्रमाणे मग संतोष कैकाडे यांचा शव घेऊन मध्यरात्री ही सगळी मंडळी बाहेर पडलेली आहेत. 16 ऑगस्टची ती रात्र होती आणि या रात्री संतोष कैकाडे यांचं प्रेत त्या घरातून बाहेर काढलं जात होतं. या चौघांनी मिळून त्या विहिरीमध्ये जाऊन त्यांचं प्रेत ढकलून दिलेलं आहे आणि संतोष कैकाडे गतप्राण होऊन या विहिरीमध्ये आता कायमचे शांत झालेले होते. दुसऱ्या बाजूला 17 ऑगस्टचा तो दिवस उजाडलेला आहे. सगळीकडे जनजीवन व्यवस्थित सुरू झालेलं होतं. सगळी मंडळी आपल्या मार्गाला आपापल्या कामाला लागलेली होती आणि आता मात्र संतोष कैकाडे यांची पत्नी सपना हिने पोलिसांमध्ये धाव घेतलेली आहे. पोलिसांना सांगितलेलं आहे की कालपासून माझे पती गायब झालेले आहेत, ते आपल्या घरी आलेले नाहीत, ते कुठे गेले काय गेले यांचा काही तपास नाही, तुम्ही कृपा करून माझ्या पतीला शोधून द्या, अशी कैफियत तिने पोलिसात मांडलेली आहे. आता हे पोलीस त्यांच्या घरी आलेले आहेत. पोलिसांनी देखील तपास सुरू केलेला आहे आणि संतोष कैकाडे कुठे गायब झाले याचा तपास पोलिसांनी करायला घेतलेला असतानाच संतोष कैकाडेंची पत्नी सपना हिने आपल्याच गावातील काही लोकांना घेऊन या विहिरीकडे धाव घेतलेली आहे आणि रडत रडत ती गावकऱ्यांना सांगू लागली की माझे पती हे या विहिरीमध्ये जाऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे असं ती पोलिसांना सांगू लागली. माझ्या नवऱ्याने या विहिरीमध्ये आत्महत्या केली असं ती सगळ्या गावकऱ्यांना सांगू लागली. गावकरी देखील सावध झालेले आहेत. पोलिसांना देखील बोलवलेलं आहे. पोलिसांना अगोदरच माहिती होतं की संतोष कैकाडे यांचा तपास सुरू आहे. त्यांच्याबद्दलची मिसिंग तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली आहे. ग्रामस्थांना सापडल्यामुळे मग आता मात्र त्यांचा जो तपास आहे तो थांबलेला आहे. परंतु संतोष कैकाडे यांचे चुलत भाऊ यांनी मात्र आता हा सगळा प्रकार पोलिसांसमोर उघड केलेला आहे आणि पोलिसांना सांगितलेलं आहे याच्यामध्ये मला काहीतरी चुकीचं घडलं आहे असं वाटतंय. कदाचित या संतोष कैकाडे यांचा घातपात झाला असू शकतो असं देखील त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे. आता मात्र पोलीस सावध झालेले आहेत. या सगळ्यामागे काय घडलेलं असावं याचा पोलिसांनी शोध घेताना मग त्यांची पत्नी सपना हिला ताब्यात घेतल्यानंतर
तिच्यावरती मग विचारणा सुरू केलेली आहे. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा देखील तिने प्रयत्न केलेला आहे. परंतु पोलिसी खाक्यात दाखवल्यानंतर सपना हिने पोलिसांसमोर जे काही घडलं ते पोलिसांसमोर कथन केलेलं आहे. आता तिच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि तिला योग्य ती शिक्षा होईल. परंतु एका संतोष कैकाडे यांच्यासारख्या भजन किंवा आपल्या गावामध्ये आपल्या संसारामध्ये व्यस्त असलेल्या माणसाचा खून फक्त पत्नीच्या अनैतिक संबंधांपायी अनैतिक संबंधांना विरोध केल्यापायी झालेला आहे. आणि आता ही जी सगळी संपूर्ण घटना आहे ही घटना माध्यमांमधून संकलित करून आपल्यापुढे मांडलेली आहे. या घटनेमागे अनेक धागेदोरे अनेक गोष्टींचा तपास होणं अजूनही बाकी आहे. या गोष्टी तपासाअंती वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येऊ शकतात, पुढील काळामध्ये येऊ शकतात. परंतु आपल्याला या घटनेबद्दल काय वाटतंय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा प्रकारे बाहेरखेलीपणा करणे, आपल्या घरामध्ये आपल्या नवऱ्यासोबत एकनिष्ठ न राहता फक्त काही क्षणांच्या शरीरसुखासाठी आपण आपल्याच कुटुंबातील किंवा आपल्या मैत्रिणींमध्ये जाऊन आपले शरीर संबंध पुरवून घेणे ही गोष्ट कितपत योग्य आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या अवतीभोवती अशा काही घटना आपण बघितलेल्या असतील तर त्या देखील सांगा आणि आपल्या या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन सत्य घटनेसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.